काय डायलॉग मारला आता सायली? डॉक्टर फक्त मेडिसिन देऊ शकतात, ते आपल्या वतीने मेडिसिन खाऊ थोडी शकतात. एक्झॅक्टली, डॉक्टर फक्त मेडिसिन देऊ शकतात, ते आपल्या वतीने मेडिसिन खाऊ नाही शकत. मेडिसिन तुमचं तुम्हालाच खावं लागणार. एक्झॅक्टली. खूप दिवसापासून मला हा टॉपिक येत होता आणि त्याबद्दल आज सायलीने एक वाक्य देखील त्याच्या रिलेटेड बोलली. सो आता ती मला वाटलं की हे करायलाच हवं. सो बेसिकली झालं असं की आता या क्षणी जे कोणी तुम्ही व्हिडिओ बघता, तुमच्या आयुष्यात काहीतरी XYZ प्रॉब्लेम असेल, हेल्थ, रिलेशनशिप, करिअर, मनी, ह्याच एरियामध्ये काहीतरी प्रॉब्लेम सुरू असेल. पण जेव्हा तुम्ही ठरवतात ना की मला या प्रॉब्लेमचं सोल्युशन पाहिजे, तेव्हा देव तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर त्याचे सोल्युशनचे दरवाजे उघडतो. पण ते तुमच्या एक्झॅक्ट डोळ्याच्या समोर असतात ते सोल्युशन्स. फक्त डोळ्यावर झापड असते जेव्हा तुम्हाला ते स्पष्टपणे दिसायला लागतील. पण केव्हा? जेव्हा डोकं टाळ्यावर ठेवाल तेव्हा. म्हणजेच मी एक उदाहरण देऊन सांगते, मग अधिक जास्त क्लिअर होईल. सो रिसेंटली माझी एक स्टुडंट होती, तिचा रिलेशनशिपच्या एरियामध्ये काही प्रॉब्लेम होता. सो तिला मी म्हटलं की तू हा एक व्हिडिओ बघ, याने तुला खूप मदत होईल, तुला खूप हेल्प होईल. मी तिला नेक्स्ट टाईम परत एकदा विचारलं की पाहिलास का बाई व्हिडिओ हा? तर नाही पाहिला. पुन्हा एकदा पाहिला. मग म्हणजे शेवटी 2-4 वेळा विचारल्यावरसुद्धा ती नाही बघत होती. तर ती बोलते बहुत लंबा वीडियो है, 1.5 घंटे का. मुझे ऐसा होता था 1.5 घंटे का वीडियो मैं कैसे देखूंगी. तर मुद्दा हा आहे, जर पहिली गोष्ट त्यावेळेला पहिला प्रश्न विचारा स्वतःला, आता या क्षणी माझ्या आयुष्यात प्रायोरिटी नंबर 1 काय आहे? तर तिच्या आयुष्यात प्रायोरिटी नंबर 1 नाती होते, रिलेशनशिप. तर त्याचं सोल्युशन काय होतं? तो व्हिडिओ होता. त्या क्षणापुरता तो व्हिडिओ होता. सो जर प्रायोरिटी असेल तर त्याच्याबद्दल देव सोल्युशन देत आहे, पण तरीसुद्धा 4 वेळा करत नाही आहे. मग तुम्ही जागरूक नाही आहात. देव समोरून, मला ह्याला माझे बाबा म्हणतात दैव देतं आणि कर्म नेतं. माझे बाबा देखील एखादी गोष्ट एकदा सांगायचे, 2दा सांगायचे, हे कर किंवा हे चांगलं, हे कर किंवा कर नको करूस किंवा हे नको करूस. ऐकलं तर ठीक, नाही तर बोलणार भोग तुझ्या कर्माची फळं. दॅट्स इट. सो सांगायचा मुद्दा हा आहे की जेव्हा तुम्ही एखाद्या प्रॉब्लेमला फेस करत असता, तेव्हा देव तुमच्यासमोर खूप सारे दरवाजे त्याचे सोल्युशनचे ओपन करत असतो. पण तुम्हाला फक्त त्यावेळेला काय करायचं, इट्स ओके, मी आता या क्षणी माझ्या प्रायोरिटी नंबर 1 हे आहे. ओके, रिलॅक्स. सुरुवातीला तुम्हाला वाटत असेल की बापरे आता कसं काय, पण थोडं काम होऊन स्वतःला म्हटलं ओके, आय एम रेडी टू सॉल्व दिस, मी सोल्युशनकडे फोकस करतो. जेव्हा तुम्ही एक्सेप्ट करता प्रॉब्लेम आणि सोल्युशनकडे बघायला लागतात, तेव्हा तुम्हाला डोळ्यासमोर असलेला प्रॉब्लेमचं उत्तर दिसायला लागतं. कारण समोर उघड्या डोळ्यांसमोर उत्तर असतं, ते दिसत नाही. याला म्हणतात दैव देतं आणि कर्म नेतं. सो बी इन रिसिविंग मूड. सो तुम्हाला असं बोलायचं की आय एम ऑलवेज इन रिसिविंग मूड. याचा अर्थ असा की डोळ्यासमोर असलेलं सोल्युशन तुम्हाला दिसायला लागेल. सो त्याच्यासाठी पहिली गोष्ट करावी लागणार की काहीही आयुष्यात चालू असेल, काहीही, तर हे लक्षात ठेवा की स्वतःला सांगा की हे काही जे घडतंय माझ्या आयुष्यात ते देवाने लिहिलेलं आहे, तो त्याचा प्लॅन आहे, तो बेटरमेंटसाठीच असणार. सो रिलॅक्स, सर्व काही ठीक होईल. हे स्वतःला एक्सेप्ट करणं गरजेचं आहे की रिलॅक्स, सर्व काही ठीक होईल. सेकंड, जेव्हा तुम्ही म्हणता की मी सोल्युशनकडे बघायला लागेन, येस, याचं काही ना काही सोल्युशन निघेलच. माझे बाबा नेहमी बोलतात जेव्हा प्रॉब्लेम जन्माला येतो त्याचे अनेक सोल्युशन अस्तित्वात तेव्हाच जन्माला येतात. सो बिलीव्ह इन इट. ओके. सो सोल्युशनकडे तुम्ही बघायला रेडी असाल, प्रॉब्लेम एक्सेप्ट करून, तर तुम्हाला डोळ्यापुढे असलेलं सोल्युशन दिसायला लागते. देवाने 10 दरवाजे उघडलेले असतात सोल्युशनचे, ते दिसायला लागतील. अजून एक नेक्स्ट उदाहरण देते, अजून एका माझ्या स्टुडंटचं, की मी त्याला सांगितलं की तिचा जो प्रॉब्लेम होता करंट रिलेटेड, मी तिला सांगितलं असं कर. म्हणजे हे ना मी 3 वर्षापूर्वी केलं होतं, पण आता कर ना, आता करणं गरजेचं आहे. ते तेच बरळत राहते, नाही मी हे 3 वर्षापूर्वी, पण आता या क्षणाला तो प्रॉब्लेम आहे, मग त्याचं सोल्युशन तुला आत्ता करावं लागेल. सो बी इन रिसिविंग मोड. सो तुम्ही रिसिविंग मोडमध्ये आहात का? रिसिविंग मोडमध्ये म्हणजे तुम्ही सोल्युशनसाठी रेडी आहात का? की तुम्हाला आयुष्यात जर पैसा हवा असेल तर तुम्ही
कोणत्या मार्गाने येईल हे कळण्यासाठी रेडी आहात का? नाती नीट करायची असेल ते करण्यासाठी रिसिविंग मोडमध्ये आहात का? हा प्रश्न स्वतःला नक्की विचारा आणि आतापासून बोला की येस आय एम इन रिसिविंग मोड. आणि तुम्ही तुमच्या प्रॉब्लेमला व्हायब्रेशनली कनेक्ट व्हा. व्हायब्रेशनली कसं कनेक्ट झालं पाहिजे हे मी पुढच्या व्हिडिओत डिटेलमध्ये सांगते. बट आर यू इन रिसिविंग मोड? जर नसाल तर स्वतःला एवढंच सांगा की जे काही होतं आहे तो देवाने लिहिलेला प्लॅन आहे. तर सोल्युशन, प्रॉब्लेम जन्माला आला म्हणजे सोल्युशनची 10 दरवाजे उघडे आहेत. सो आय एम एक्सेप्टेड दिस अँड आय एम रेडी टू सॉल्व इट. सो आय एम इन रिसिविंग मोड. आता बोला व्हिडिओ थांबून, येस आय एम इन रिसिविंग मोड. सो थँक्यू सो मच. मी दीपा, ऑथर ऑफ दिस बुक पैसा आणि श्रीमंती. पापा कहते बड़ा नाम करेगी, बेटी हमारी ऐसा काम करेंगी. प्रारंभ आणि प्रारंभ पार्ट 2 प्रारब्ध, विच इज माय रियल स्टोरी. सो स्वतःला भरपूर प्रेम करा आणि खुश राहा. बिग स्माइल ऑन युअर फेस. स्टे ट्यून. बाय बाय. थँक्यू.